नमस्कार. मी तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 32 साईजच्या प्रिन्सेस कट 3 पीस प्रिन्सेस कटचे कटिंग पाहणार आहोत. तर मी पूर्ण उंची ही या ब्लाऊजची 14 इंच घेतली आहे. खाली आधी एक लाईन ओढून घेतली आहे. त्याच्यानंतर पूर्ण उंची टाकली 14 इंच. शोल्डर घेतले 5.5 इंच. 5.5 इंच इथं शोल्डर घेतले आहे. त्यानंतर गळा रुंदी 2.5 इंच टाकून घेतली. हे बघा, हे पूर्ण असे एक लाईन सरळ ओढली आहे. त्याच्यानंतर मुंडा टाकून घेऊयात. तर बघा, मुंडा हा 5.5 इंच घेतला आहे. हे सरळ लाईन ओढून घेऊयात. मुंडा 5.5 इंच टाकला आहे. छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप 8 इंच, 2 इंच, नंतर त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन टाकली आहे. सरळ लाईन ओढून घेतली. त्यानंतर 1 ते 1.25 इंचावर पाठीमागील मुंड्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, हे पाठीमागील मुंड्यांचा आकार देऊन घेतला आहे. त्याच्यानंतर आपण कमरेचं माप टाकूया. कंबर ही 28 इंच आहे, तर त्याचं 7 इंच, 1 इंच टक्ससाठी, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असे टाकून आपण वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट हा आपण वरील आणि खालील पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाठीमागील गळ्याकडे येऊया. गळा रुंदी ही 2.5 इंच टाकली आहे. पाठीमागील गळा हा 8.5 इंचाचा आहे. 9 इंच घेतले आहे. 8.5 इंच म्हणून 9 इंचावर खूण केली आहे. गळा रुंदी ही आपण 3 इंच घ्यायची आहे. खालील गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे. वरून 2.5 इंच घेतली तर आपण खालून 3 इंच घ्यायची. हे बघा, असं क्रॉस जोडून घेतला आहे. नंतर गळ्याचा आकार हा 1 ते 1.25 इंचवर देऊन घ्यायचा आहे. इथून आम्ही राऊंड शेपच गोलाकारच ठेवणार आहे, त्याच्यामुळे असं दिले आहे. त्याच्यानंतर टक्स टाकायचे. टक्स 4 इंचाचा टक्स टाकून दोन्हीकडून अर्धा इंच असं 1 इंच करून वरील टक्सची उंची ही 4 इंच घ्यायची आहे. 1 इंच रुंदी घ्यायची, उंची 4 इंच घ्यायची. हे दोन्ही जोडून घेऊयात. हे दोन्ही जोडून घेतलं आहे. त्याच्यानंतर कमरेकडल्या साईडला अर्धा इंच देऊन क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा, कट झाला आहे. त्याच्यानंतर आपला हा पाठीमागील भाग घेऊन पाठीमागील भागानंतर आपल्याला हे पाठीमागील भाग ठेवून पुढील भाग कट करायचा आहे. त्याच्यामुळे मी आधी एक सरळ लाईन ओढून घेतला आहे. कपडा खालीवर असतो, तिरकस होऊ नये म्हणून सरळ लाईन ओढली आहे. आणि नंतर अर्धा इंच हुक लूक पट्टीसाठी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तेही आपल्याला आखून घ्यायचं आहे अर्धा इंच. हे बघा, हे अर्धा इंच आखून घेतलं आहे आपण. त्याच्यानंतर पाठीमागील भाग जशाच तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा पाठीमागील भाग आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल माझ्या तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब अजून केलं नसेल तर.
आपण आखून घेतला आहे पूर्ण. त्याच्यानंतर आपण आधी मुंडा टाकून घेऊया. 5.5 इंच मुंडा आहे. 5.5 इंच बघा. अर्धा इंच आतमध्ये येऊन पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, हे तर देऊन घ्यायचं आहे पुढील मुंड्याचा आकार. ह्याच्यानंतर गळारुंदी, गळ्याला येऊया. 2.5 इंच गळारुंदी ठेवली आहे. पुढील गळा हा माझा 5.5 इंचाचा आहे, त्याच्यामुळं 6 इंच टाकलेला आहे. 3 इंचची खालून रुंदी टाकलेली आहे. हे बघा, सरळ लाईन देऊन अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला पुढील गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मागील भागापेक्षा पुढील भाग हा आपल्याला 1 इंचानी वाढवून घ्यायचा आहे. मागील 14.5 होता, हा पुढील आपण 15.5 घेतला आहे. हे बघा, ही लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टी ही आपली 3 इंचाची घेतली आहे. दोन्ही साईडला गळ्या हुकलूक पट्टीकडून आणि इकडून कमरेकडून पाठीमागून पूर्ण 3 इंचाची घेऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे पट्टीच्या साहाय्याने. हे बघा. त्याच्यानंतर हुकलूक पट्टीकडून आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावर वरती घेऊन क्रॉसपट्टीला असा आकार द्यायचा आहे. कमरेकडे पण असा आकार देऊन घ्यायचा आहे. टक्स पॉईंट, आता आपण 9 इंचाचा टक्स घेतला आहे. 4.25चा मधून इथून 4.25 घ्यायचा आहे आपल्याला आणि 2.5 इंचची उंची घ्यायची आहे, कारण क्रॉसपट्टीचा आपण ब्लाऊज शिवत आहोत. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीहून 3.5 इंच घ्यायचं आहे. आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायच्यात. एकदा चेक करून घेते मी, थोडंसं समोर गेलं होतं बघा. एक क्रॉस ओढून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. 32 साईजचे ब्लाऊज आहे आपले हे, त्याच्यामुळे 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा. हे आपल्याला मुंड्यात आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. हे बघा, नंतर खाली निमुळता आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण कमरेचं माप टाकूयात. कमर आहे 7 इंच, 2 इंच शिलाई मार्जिनचे आणि हे 2 इंच आपले टक्सचे. वरतून अर्धा ते पाऊण इंचावर घ्यायचं आहे आपल्याला, प्रिन्सेस कट जोडल्यानंतर शिलाई मार्जिन राहण्यासाठी. कट करून घेतले आहे. त्याच्यानंतर आपण बाही कटिंग करून घेऊया. बाही मी 5.5 इंचाची बाही टाकली आहे. आणि छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. छाती 32 इंचाची आहे, त्याच्यामुळे 8 इंचाची घडी टाकली आहे आपण बाहीला, बाही कटिंगसाठी. हे बघा, एक बॉक्स तयार करून घेतला. 5.5 इंच उंची आणि 8 इंच रुंदी घेतली आहे. त्याच्यानंतर 2.5 इंचाची ही खोली घेतली आहे.
त्याच्यानंतर खोली घेतली आहे, त्याच्यातून आत 1 इंच आतमध्ये यायचं आहे. वरून 1 इंच असे 2 खुणा करून घेतल्या. हे आपल्याला क्रॉस लाईन ओढायची आहे. त्याच्यात आपल्याला आता ह्या क्रॉस लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. क्रॉस लाईनचा आपण मध्य काढून घेऊया. मध्य जो पॉईंट आला आहे त्या दोन्ही पॉईंटचा एक एक मध्य काढून घ्यायचा आहे. त्याचा असे आपल्याला 3 पॉईंट भेटले आहे. मधल्या पॉईंटवरून 2 लाईन वरती आणि खालच्या पॉईंटवरून 2 लाईन खाली असं आपल्याला पॉईंट काढून घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला. हा पाठीमागील ह्याचा झाला आणि हा खालून घेतला आहे तो पुढील मुंड्याचा आकार झाला बाहीचा. बघा 5.5 इंच दंडघेर आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आपल्याला क्रॉस जोडायचा आहे. हे अशा पद्धतीने आपण आता बाही कट करून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वरून सरळ लाईन कट करून घेऊया. त्याच्यानंतर खालून कट करून घेऊया. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. याच्यानंतर तुम्हाला कुठल्या साईजचे ब्लाऊज कटिंग किंवा पेपर कटिंग पाहिजे असेल तेही सांगा. हे बघा, हे पाठीमागील मुंड्याचा आपण आकार कट केला आहे. त्याच्यानंतर हा खोल आकार आहे तो पुढील मुंड्याचा आकार आहे. हा आपण कट करून घेऊया. तर मी आज तुम्हाला 32 साईजचे 3 पीस प्रिन्सेस कट पूर्ण कटिंग अस्तरवर दाखवले आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी नंतर नक्की शेअर करेन. हा पाठीमागील बाजू आहे. हा समोरील भाग प्रिन्स कट भाग, क्रॉस पट्टी आणि ही बाही आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात.